नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी सासवडमधल्या श्री भैरवनाथ मंदिरच्या इकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती मोठा असा मंदिर आहे बघा. चला तर आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. मुख्य दरवाजातून प्रवेश करता समोरच एक भली मोठी पोर्तुगीज काळातील घंटा दिसते. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम आखली होती. त्यात मिळालेल्या विजयाचे चिन्ह म्हणून मराठ्यांनी आणलेल्या 2 घंटांपैकी ती एक आहे, तर दुसरी घंटा जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आहे. मंदिरासमोरील बाजूस 2 दगडी दीपमाळा आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 बाजूंनी दरवाजे आहेत. मुख्य मंदिर हे दगडी बांधकामातील असून त्यामध्ये केलेल्या लाकडी कामाची सुंदर गुंफण लक्ष वेधून घेते. सभा मंडपातील छत नक्षीदार आहे. येथे भिंतीवर रामायण, महाभारत, शिवचरित्र आदीशी संबंध प्रतिमा आहेत. गाभाऱ्यातील नंदीच्या मकरात श्री काळभैरव, श्री भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. तर हे बघा, आता भैरवनाथ मंदिराच्या पाया पडून झालेलं आहे. बघा आता मंदिराच्या बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती भारी आहे. हे बघा अरविंद, हे देख. मंदिराच्या आवारात अनेक देवतांची लहान लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये गणपती बाप्पा, श्री दत्त, महादेवाची पिंड, गोरखनाथ महाराज, तुळजाभवानी, तसेच विठ्ठल रुक्मिणी, संत सावता महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. याच देवस्थानाचे वैशिष्ट्य असे की येथे होणारी होळी ही प्रथम मानाची असते. सर्व ग्रामस्थांकडून त्यात टाकण्यासाठी सरपण, शेणाच्या गोवऱ्या आणल्या जातात. प्रथम मानाची ही होळी पेटवल्याशिवाय गावातील कोणतीही होळी पेटवली जात नाही, अशी येथील प्रथा आहे. याशिवाय फाल्गुन पद्य पंचमीला देवस्थानातर्फे मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येतो. बघा इथं फक्त आम्ही चेक करते वाड्याची एंट्री आहे का. खूप मस्त मंदिर आहे भैरवनाथांचं. सासवडमध्ये कऱ्हा नदीच्या काठावर साधारणतः 350 वर्षापूर्वीचे भैरवनाथाचे मंदिर आहे. सासवडचे ग्रामदैवत असलेले हे भव्य दिव्य मंदिर सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांच्या ऐतिहासिक वाड्याला लागूनच आहे. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या काळात मंदिर बांधले गेले. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराभोवती 25 फूट उंचीची तटबंदी बांधली, अशा नोंदी आहेत. आम्ही मंदिराच्या साईडने चालत चालत तो वाड्याचा प्रवेशद्वार बघायला चाललेलो आहे. कारण का इथे आपले स्थानिक नागरिक मला बोलले की इथे तुंबाडची शूटिंग झाली होती आणि आत्ता तर ते सध्या बंद आहे, बट तरी ठीक आहे, आपण तो वाडा बाहेरनं बघूया कसा दिसतो. चालत चालत चाललो. हे बघा किती मोठा आहे. साईज बघा, साईज असं वाटतं एक किल्लाच आहे पूर्ण आतमध्ये. हे बघा कसं वाटतंय, एकदम च्या मागेच आहे. किती मोठा आहे बघा भाई साहब. असं काय करू शकतो. हे इथे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. अरे बघा, हे तो सब बंद करके रखा है भाई. देखिए ना, बंद करून ठेवलं आहे. आपल्याला काय एंट्री भेटायची नाही. हे बघा किती मोठा वाडा आहे. माझ्या मागे बघू शकता हा पूर्ण वाडा बंद आहे आणि आतमध्ये पूर्ण झाडं आलेली आहेत.
तर मग आता आपण परत आपल्या पार्किंग गाडीच्या इकडे जाणार आहोत आणि तिथनं मग आता पुढे तो मंदिर आहे त्या साईडला जाऊया. तर मग तुम्हाला मला दाखवता आलं असतं, बट काय आहे, आतमध्ये एंट्रीच नाही आहे. बघू शकता किती भव्य इमारत आहे बघा, एक नंबर ना. चला तर मंडळी, कमेंट करून मला सांगा तुम्ही हे मंदिर कसं आहे ते. आणि इथलं वातावरण खूप शांत आहे खरंच. आणि चला तर मग आता भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जाण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.